करत असतात, संधी देण्याचा सातत्याने प्रयत्न करत असतात. कारण कुठलीही स्पर्धा म्हटल्याच्या नंतर लागतं तो ऑफिशियल म्हटल्याच्या नंतर न्याय देवता, दोन्ही टीमला समसमान न्याय देण्याचं काम या ऑफिशियल्सनं सातत्याने केलेलं. चला, धनंजय मुकणे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आपण यावं. सन्माननीय सोमनाथची भगत साहेबांना मी विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. या स्पर्धेच्या वतीने आम्ही आपलं हार्दिक स्वागत करत आहोत. चला, धनंजय मुकणे मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी त्वरित पोचा. चला, वळूयात सामन्याकडे. त्याचबरोबर सन्माननीय पुंडलिकजी मसने साहेब यांचं नुकताच आगमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा आमची विनंती की आपण व्यासपीठावरती आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. SPL म्हटल्याच्या नंतर स्टेजवरती गर्दी तर होणारच. त्याचबरोबर आम्ही सर्व जे या विभागामधील आजी माजी खेळाडू किंवा आजी माजी जे कोणी प्रतिष्ठित नागरिक या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला विनंती की आपण आवर्जून हक्काच्या व्यासपीठावरती आपण यावं. आपलं हार्दिक आम्ही स्वागत करत आहोत. चला, वळूयात मॅचकडे. सर्व जमलेल्या प्रेक्षकांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा शेलू प्रीमियर लीग 2024 या 8व्या दैदिप्यमान पर्वामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जबरदस्त सामना. भास्कर तरे विपक्षात राजू तरे. हलक्या हाताने स्लाइस करत असताना चायनीज कट फर्स्ट स्लिप मध्ये साईनाथ मसने आता पोस्टिंग स्ट्रायकिंग एंडला. ही आघाडीची जोडी आहे. मैदानाच्या आतमध्ये आविर्षा इलेक्ट्रिकल, टेंट पेंट आयलंड या संघाची आपण पाहतात इन ऍक्शन. संपूर्ण स्पर्धेसाठी अविनाशी तरे जे संघ मालक आहेत या संघाचे, त्यांच्याकडून पारितोषिके सलग 3 चौकार, सलग 3 षटकार लगावले तर 500चं पारितोषिक आहे. आणि कुठल्याही खेळाडूनं या संघातील कुठल्याही खेळाडूने जर अर्धशतक झळकावलं तर तब्बल 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. पहिल्या बॉलवरती पहिली सिंगल. हे काही प्रमुख खेळाडू हलक्या हाताने फक्त ड्राईव्ह करत असताना पाठीमागे निघालाय बॉल. सरळ सीमा पार. मिळतायत धावा 4. आम्ही विनंती करत आहोत सन्माननीय रोशनजी मसने यांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. या रोशन दादा, आपलं आम्ही स्वागत करत आहोत. आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जॉईन व्हावं. मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड आपण देत आहोत धनंजय मुकणे यांना. एक काही प्रमुख खेळाडू इन ऍक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. भास्कर तरे ज्याने सातत्यानं फिल्डिंग करत बॉलिंगच्या माध्यमातून क्रिकेट गाजवलेलं आहे. साईनाथ मसने हार्ड हिटर फलंदाज, मॅन फ्रॉम शेळू, मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न कव्हर पॉइंटच्या मधून काढला. क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवत असताना कॉपी बुक स्टाईलचा फटका सीमा पार. धावा 4. आपण पाहतात मॅन ऑफ द मॅच ना आपण या ठिकाणी थँक्यू डीजे सन्मानित करत आहोत. तिरुपती बोडा सन्माननीय गणेशजी तरे यांच्या वतीनं आकर्षक गिफ्ट, अक्षयजी इसळगे यांच्या वतीनं संपूर्ण संघासाठी सोडा बॉटल आणि आयोजकांच्या वतीनं आकर्षक ट्रॉफी देऊन आपण या ठिकाणी धनंजयला सन्मानित करत आहोत. बॅक टू क्रिकेट. सलग 2 चौकार इथून आलेले. टीमची धावत संख्या 9 या धावत संख्येवर. ओव्हर द स्टंप्स. लॉफ करण्याचा प्रयत्न. ओ कॅच ड्रॉप. साहिल होता चांगला खेळाडू. मागच्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेणार साहिल कडून कॅच ड्रॉप झालेली आणि ती देखील कोणाची झालेली आहे? साईनाथ मसने. जेव्हा जेव्हा या खेळाडूला संधी मिळालेली आहे तेव्हा या फलंदाजाने त्याच्या बॅटिंगचे रंग उधळलेले आहेत आणि आज देखील तशाच प्रकारचं कदाचित चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कर्जत प्रीमियर लीग एक उत्तम उदाहरण. वरईच्या क्रीडांगणावरती त्याच्या सोडलेला झेल. कितीतरी उदाहरणं आपण साईनाथ मसनेसाठी देऊ शकतो. कवचितच बाद करण्याची संधी साईनाथ मसने यांना आपल्याला मिळत असते आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करणं गरजेचं आहे. हलक्या हातानं पुश करण्याचा प्रयत्न होता. वरच्या बाजूला लागला क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप. सेकंडच्या कॉल मध्ये फलंदाजीतून रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. आधी सुरुवातीला जीवनदान कॅच ड्रॉप झाल्याच्या नंतर मिळाली परंतु 1 धाव या बॉलवरती मिळते. फलंदाज राजू तरे रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. टीमची धाव संख्या 1 गडी बाद 11. व ग्रामस्थ मंडळ शेळू यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा
भरपूर मोठी जबाबदारी, भरपूर मोठी स्पर्धा तुम्ही पाहतात, कारण लीग स्टेजेसच्या मॅचेस, गावची लीग, तालुक्याची लीग, विभागाचे लीग या बऱ्याचशा सुरू होतात आणि 2-3 वर्षानंतर बंद पडतात. परंतु शेळू प्रीमियर लीग एक अशी स्पर्धा आहे ज्यानं कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवलेली आहे, सातत्य निरंतर त्या आपलं टिकून ठेवलेलं आहे आणि जवळपास 8 यशस्वी पर्व, 7 यशस्वी पर्व झाल्याच्या नंतर त्याच यशस्वी पर्वाची गाथा सांगणारी स्पर्धा, शेळू गावाची अभिमानाची स्पर्धा, शेळू प्रीमियर लीगचा चित्तथरारक सामन्यांचा आनंद तुम्ही घेतात. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये सूरज तरे. शेवटचा बॉल आता बाकी राहतो इनफिल्डच्या वरतून, फक्त ड्राइव्ह करत असताना या चेंडूवरती लिहिलं होतं कॅपिटल लॅटस मध्ये क्लास, बॉल सीमा पार, एक्स्ट्रा कव्हरला आलाय चौकार. या ओव्हरमध्ये सलग, या ओव्हरमध्ये एकंदरीत 3 चौकार आलेले आहेत. पहिल्या ओव्हरचा खेळ इथून पूर्ण झाला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावत संख्या 1 गडी बाद 15. फिल्डिंग लावून घ्या, एकत्रित देऊ नका प्लीज, एकत्रित देऊ नका प्लीज, आवाज वाढीचे प्लीज. परंतु आता आपण पाहतात गणेश मसने, शेलू प्रीमियर लीगचं पहिलं पर्व, बेस्ट बॅट्समन समथिंग किताब मिळालं होतं गणेश मसने, प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची LED टीव्ही 2019 आणि 2021 मध्ये प्लेअर ऑफ द टुर्नामेंट राहिलेला खेळाडू एक वेगळी छाप सोडत असतो गणेश जेव्हा जेव्हा मैदानाच्या आतमध्ये असतो. आता सध्या साईनाथ मसने यांना तुम्ही एन्जॉय करतात. फटका हवेत, जेलची शक्यता आणि पकडली आहे जेल. दिनेश तरे डाऊन द बॉल, झेल सोडेल तो दिनेश तरे कसला, फलंदाज बाद. धक्का दुसरा साईनाथ मसनेला परतवण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत. कास पकडली आहे दिनेशनं आणि घेतली विकेट साहिलनं. बॅट्समन आउट. थँक्यू डीजे. एक म्हटलं तर वाकलन टीमचा ऋषी भोईर आणि दुसरा म्हटल्याच्या नंतर शेलू टीमचा दिनेश तरे. हे 2 खेळाडू असे आहेत जे मैदानाच्या आतमध्ये जसे सुसज्ज पद्धतीने उतरतात तसे कधीच बाहेर येत नाही, कारण हे मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या जे क्रीडांगणावरची धूळ आहे, जी क्रीडांगणावरची माती आहे, ते सातत्यानं नतमस्तक होत आलेले. त्यानंतर ऋषी भोईरचे आपण फॉलिंग स्वीपचे फटके पाहिले असतील, त्यानंतर दिनेश तरेचे डाईव्ह लगावत जेल आपण सातत्याने पाहिला असतील. बऱ्याचदा हे खेळाडूने त्यांच्या नावाची छाप फिल्डिंग करत असताना देखील सोडलेली देखील आहे. ऑन साइडला बॉटम हँडचा चांगला वापर सचिन डांगरे, नवीन फलंदाज. सेकंडचा कॉल स्ट्रायकिंग एंडला, रनआउटची शक्यता. फलंदाज बाद कुठला हे पाहणं गरजेचं आहे. फलंदाज सूरजला इथून पंचांना बाद घोषित केलेलं. पहिली विकेट आली जेलबादच्या स्वरूपामध्ये, बाद झाली साईनाथ मसने. लगेचच पुढच्या बॉलवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत आहेत या ठिकाणी सूरज. थँक्यू सो मच. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकावरती येत आहेत. सध्या तरी संदीप 16 धावा, संदीप शेकटे आलेत नवीन फलंदाज. आतापर्यंत धावा पुस्तकावरती धावा आहेत त्या 16. गडी गमावले ते आतापर्यंत 3. सुरुवातीला राजू तरे, त्यानंतर साईनाथ मसने, आता नुकताच रनआउटच्या स्वरूपामध्ये सूरज. सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग करत असताना बॉलिंग ट्रॅकवरती साहिल. आडवा बाटने थोडेसे लवकर खेळले, शॉर्ट स्कोअर लेग मध्ये अडवला इनफिल्ड मध्ये चेंडू, फक्त सिंगल या देखील बॉल वरती मिळते. टीमची धावत संख्या 1 ने पुढे जात असताना 17 या धावत संख्येवरती.
पवत सचिन डांगरे मोठमोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू नेहमीच क्रीडांगणावरती आल्याच्या नंतर शेलू प्रीमियर लीग मध्ये देखील छाप सोडलेली या खेळाडूनं आता इन ऍक्शन असताना पाहूयात कशा प्रकारचे फटके त्यांच्या बॅटमधून इथून पाहायला मिळतात. पहिला सामना खेळत असताना गुरु 11 हा संघ आपण नुकताच पाहिलं त्यानं विजय प्रस्थापित केला. कमी गतीनं टाकला होता चेंडू. सिंगलचा प्रयत्न. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धाव संख्या ही पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ते 18 या धाव संख्येवरती. नुकताच गुरु 11 या संघानं सामना जिंकलेला आणि त्याचेच पुरस्कर्ते सन्माननीय माजी सरपंच गुरुदादा मसने यांना देखील आमची विनंती की आपण यावं आमच्या व्यासपीठावरती. आपलं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. ज्यांच्या वतीनं आपल्याला संपूर्ण स्पर्धेसाठी जे ड्रेस कोड आपण पाहता ट्रॅक सूट ते त्यांच्या वतीनं आपल्याला पुरस्कृत करण्यात आलेले. तर आम्ही गुरुदादा मस्ते यांना विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज संदीप शेट्टे देखील काहीही कारनामा न करता मैदानाच्या बाहेर परततात. दुसऱ्या षटकाचा खेळ इथून सुरू असताना आणखीन एक सफलता मिळते. गोलंदाज साहिल यांना. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 वरती. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका प्लीज कॅप्टन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये चंद्रकांत आलेत. चंद्रकांत मसने एक बंधू मैदानाच्या आतमध्ये एक बंधू स्कोरिंग करत असताना कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलत आहे यार. फुल टॉस आधीच इरादा बनवला होता प्री माइंडेड फटका की एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा आहे. सेकंडचा कॉल. रनआउटची शक्यता आणि इथून फलंदाज बाद. गरज आहे का या धावेंची. भरपूर मोठा रिस्क होता एक सिंगल साठी आणि तीच रिस्क ही ते पथ्यावरती पडत असताना बॅट्समन आउट. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 19 धावा. थँक्यू. आता कुठेतरी वाटतं की डीजे मास्टर रंगात आलेले आहेत. संजय राणे हे आलेले आहेत आता ॲज अ डीजे ऑपरेटर. हे राणे ब्रदर्स हे साऊंड सर्व्हिस. ते म्हणतात ना नाद करा पण राण्यांचा कुठं. चला चांगले डीजे मास्टर कडून आपल्याला आता चांगली साथ मिळते. क्रिकेट विथ म्युझिक हे आनंद काही वेगळंच असतं. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येतात. प्रमोद खारीक आलेत आणि तिसऱ्या क्रमांकावरती स्वतः संघाचे कर्णधार निहाल आता आलेले आहेत. 2 पॉवर प्लेचं षटक संपल्याच्या नंतर तिसऱ्या ओव्हर मध्ये निहाल शेट्टे आलेले आहेत. निहाल तयार. ओव्हर द स्टंप सचिन साठी. चेंडू वेगवान आहे. लाईन तपासली जाते पंचांकडून. वाईट बॉलचा इशारा आलेला. एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. टीमची धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली ती 20 वरती. यत्नाने आज जवळपास 10 सोडा पिलेले. 10 आता रेकॉर्ड ब्रेक करेल यत्ना आजच्या दिवसामध्ये. ओव्हर द स्टंप्स. वेगवाने चेंडू सरळ केलेत व्ही मध्ये. निहाल कडून चांगले प्रयत्न होते. बॉलर्स बॅक ड्राईव्ह. फक्त सिंगल. कुठला खेळाडू हिंमत करेल. दिनेश तरे लॉंग ऑन ला असल्याच्या नंतर सेकंड रनचा 1 रन या बॉलवरती. टीमची धावत संख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 21 वरती. प्रमोद खारीक नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक आहेत. तिसऱ्या षटकामध्ये कॅप्टन निहाल. वेगवान बॉल. ते सरार मारा. राऊंड द स्टंप्स. अँगल नुसार चेंडू बाहेर काढत असताना थोडीशी साइंड ऑफ बॉलिंग आपण पाहतात. निहाल शेट्टे यांची डॉट बॉल. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 21 वरती. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद.
वेगवाने चेंडू, अपेक्षाहून चेंडू खाली राहतोय. साइड आर्म बॉलिंगचा फायदा. निहाल शेट्टे मैदानाच्या आतमध्ये उचलत असताना आणखीन एक डॉट बॉल. तिन्ही डॉट बॉल इथून फेकलेले आहेत. एक सिंगल पहिल्या बॉलवरती आला, एक एक्स्ट्रा रन मिळाली होती. अंतिमचे 3 बॉल या ओव्हरमध्ये पाहूयात. सचिन डांगरे काहीतरी कानमंत्र देत असताना काहीतरी कानमंत्र सचिन डांगऱ्याने दिलेला. पाहूयात कसा प्रकारचा फायदा. हो, वेगवाने चेंडू. 1 मोर डॉट बॉल. सलगचे 3 डॉट बॉल. पहिल्या बॉलवरती सिंगल. अंतिमचे 2 बॉल आता बाकी राहत आहेत. पंच देखील पहा आखो में इशारा करते हुए. 4 चेंडू झालेले. ते काही सिग्नल्स आहेत जे पंचांना मदत करत असतात. अंतिमचे 2 बॉल. निहाल तयार. वेगवाने चेंडू दूर आहे थोडासा शरीरापासून. एक्स्ट्रा रन मिळते. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा इथून एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या 22. एक वेगळा स्टँडर्डचं क्रिकेट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतास आणि त्यांना 4 चांद लावण्याचं काम आमच्या तिन्ही ऑफिशियलनं केलेलं. जेपी पॅनलनं थँक्यू सो मच. ओव्हर द स्टम्प्स. वेगवाने बॉल. व्यवस्थित एलिव्हेशन नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतात. डाऊन द बॉल. कॅच ड्रॉप. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली 24 वरती. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय. लगेचच आपण नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी इन्व्हाइट करूयात. शिवज्ञ 11 वर्सेस गुरु 11 या 2 टीम मध्ये पुढची लढत. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला लगेचच रिक्वेस्ट करत आहोत की आपण टॉस बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करावं. मध्यंतरामध्ये आपण करणार आहोत टॉस. आतापर्यंत 24 लॉफ करण्याचा प्रयत्न. पुढे येऊन खेळतात. फर्स्ट स्लिप मध्ये गुड फिल्डिंग. जवळपास 3 धावा आपल्या संघासाठी या खेळाडूने रोखलेला. तिसऱ्या षटकाचा खेळ इथून झालेला पूर्ण. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 25. गडी बाद झालेत 5. 25 फॉर 5. ज्यानं बरीचशी मेहनत केलेली या मॅच मध्ये. सतीश दादांचं विशेष आपण कौतुक करूयात. फक्त पाणीच नाही तर कोल्ड्रिंकची व्यवस्था केलेली आहे. इलेक्ट्रॉन टाकून कदाचित पाण्याची व्यवस्था केलेली आहे. पण स्पॉन्सर्ड असावं तर असा दिलखुलास असावा ज्याने स्वतः मैदानाच्या आतमध्ये ते पाणी घेऊन आले आणि पहिलं पाणी पाजलं तर कोणाला पाजलं. अनिकेत भगत. थँक्यू डीजे. थँक्यू. नेक्स्ट मॅच शिवज्ञ 11 बनाम गुरु 11. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण टॉस साठी या. प्रमोद कारिक आता स्ट्रायकिंग एंड वरती आहेत. बॉलिंग मार्क वरती आता पुन्हा एकदा साहिल आलेत. कमी गतीने टाकला. जेलची शक्यता. जवळपास खेळाडू नाहीयेत. पावत विकेट किपर पोहोचतील का नाही पोहोचू शकले. सेकंडचा कॉल होता प्रमोद कडून. थांबवलं सचिन. फक्त 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या 26 फॉर 5. धावा धावा पुस्तकावरती आतापर्यंत सचिन डांगरे यांच्या बॅटमधून फटक्यांची अपेक्षा संघ इथून करतोय. खोलात होता चेंडू. शरीरापासून दूर चॉप करण्याचा प्रयत्न. वॉल लेफ्ट.
डॉट बॉल, चांगलं कमबॅक साहिलचं. याआधी देखील साहिलनं आपल्या संघासाठी षटक टाकले आणि तोच 2 षटकांचा स्पेल कंप्लीट करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरला. संपूर्ण क्रीडांगणाच्या चौफेर आपण पाहतायत. भगवमय वातावरण, शांततेचं प्रतीक. आज सफेद पडदा जी या स्पर्धेची शान राहिलेली आहे, तोच सफेद पडदा आपण पाहतात मानाने सन्मानाने दौडत असताना ओव्हर द स्टम्प्स. कमी गतीने बॉल पिक करण्याचा प्रयत्न, वरच्या बाजूला लागला, जेलची शक्यता. खेळाडू सोमनाथ होते डाऊन द बॉल, त्यानं पकडली जेल. फलंदाज बाद, धक्का लागला 6वा. बॅटिंग करत असताना आविरशा इलेक्ट्रिक अँड 10 पॉइंट आयलँड टीमला बॅट्समन आउट. चौथं षटक प्रगतीपथावरती. साहिलला आणखीन एक सफलता मिळत असताना आता नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती आलेत किशोर. किशोरला आता इथं दमखम दाखवावं लागणार, रनची गरज आहे. दूर शरीरापासून अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेले साहिल. प्रॉपर मेरिट नुसार बॉलिंग करत असताना साहिल मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू झालेले आहेत. साहिल सेक्टे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग करत असताना सेकंड स्पेल कंप्लीट करण्यासाठी आलेला. आणखीन एक डॉट बॉल त्याने फेकला. नवीन फलंदाज 8व्या क्रमांकावरती किशोर आलेले आहेत, किशोर मसने. धाव पुस्तकावरती धावा 26. एज लागून पाठीमागे बॉल. कॉटबियांची देखील अपील करण्यात आलेली आहे. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. आणखीन एक डॉट बॉल. काय जबरदस्त गोलंदाजी बघा. हा वेल वाचवा प्लीज, भास्कर तरे अँड कंपनी. आतापर्यंत 11 चेंडू टाकलेले आहेत साहिलनं. 11 चेंडू मध्ये फक्त 5 धावा देत 3 गडी त्यानं इंडिव्हिज्युअली बाद केलेले आहेत. वेगवाने चेंडू शरीराचा वेध घेतो. रन इथून घेतलेले नाही आहेत. 2 षटकं टाकलेले आहेत साहिलनं. 12 चेंडूंमध्ये त्याने फक्त 5 धावा दिल्यात आणि 3 विकेट घेतलेले आहेत आणि या ओव्हरमध्ये फक्त 1 रन दिलेली साहिलनं. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करत आहोत शिवज्ञ 11 वर्सेस गुरु 11. गुरु 11 टीमचे कॅप्टन उपस्थित झालेले आहेत. शिवज्ञ 11 टीमचे कॅप्टन अक्षय खारीक. चला टॉस करण्यासाठी या. सव्वीस धावा 4 ओव्हर मध्ये. 5व्या ओव्हर मध्ये गोलंदाज आता सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आले. सुरुवात 5व्या षटकाला सोमनाथनं केले. वेगानं प्रभावित करत असताना पहिलाच डॉट बॉल. 26 धावा. आतापर्यंत ज्या संघाची खऱ्या अर्थानं आपण पाहतात बॅटिंग ऑर्डर मजबूत आहे. एकीकडे राजू तरे, साईनाथ मसने, सूरज तरे होते, सचिन जे चांगले फलंदाजी करतायत, प्रमोद देखील होते, परंतु तरी सुद्धा संघ थोडासा अडचणामध्ये. 26 धावा आतापर्यंत. लॉफ करतायत. जेलची शक्यता कदाचित. हो अनिकेत भगत पकडली आहे जेल. फलंदाज बाद. स्पेक्टॅक्युलर जेल कंप्लीट करत असताना कुठेतरी सतीश खारीक यानं जे इलेक्ट्रिक पाणी ज्यानं पाजलं त्याचा कुठेतरी फायदा होत असताना जेल पकडली. फलंदाज बाद. अनिकेत भगत यानं पकडली जेल. सफलता सोमनाथला. थँक्यू. आता सतीश दादा देखील म्हणत असेल की अनिकेतला इलेक्ट्रॉन पाजला पण कुठेतरी कामी आला. 26 ला धक्का 7वा.
फलंदाज बाद, आणखीन एक रन. आणखी नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये निलेश आलेले. 9व्या आणि 10व्या क्रमांकाचे टेल एंडर फलंदाज आता बाकी आहेत. पाहूयात आता शुभम कडून धावांची अपेक्षा ठेवतात. व्हाईट बॉल, 1 रन. एक्स्ट्रा रन या बॉलवरती टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. शेवटच्या अंतिम 3 बॉल 27 पासून पुढे किती धावा बनवतात. लॉफ करायचा होता. आणखीन एक डॉट, आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्या अंतिमचे आता 2 बॉल बाकी आहेत. भरपूर प्रेक्षक आता शुभमची बॅटिंग पाहण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. एखाद मोठा फटका किमान. पाठीमागे बॉल, चांगली फिल्डिंग एस्टनच्या पाठीमागे करत असताना फक्त 1 रन या बॉलवरती. शेवटचा बॉल आता बाकी राहतो. 28 धावा. कदाचित 1 साइडेड मॅच आपल्याला पाहायला मिळेल, कारण एकीकडे जर आपण पाहिलं तर मानस जतीन 11 या संघाची बॉलिंग स्ट्रॉंग आहे, परंतु सेकंड इनिंग मध्ये देखील मजा येणार आहे मॅचला. आतापर्यंत 28 आहेत. शेवटचा अंतिम चेंडू. लॉफ करण्याचा प्रयत्न जरूर चालवलं, शेवटपर्यंत प्रयत्न करतात. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल जिथे थ्रो झाला स्ट्रायकिंग एंडला. शुभम पोहोचतोय का? नक्की पोहोचला असता. पाहूयात आता रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद शुभम. धाव मिळेल फक्त 1. ओव्हर कंप्लीट होतात 5. पहिल्या 17चा डाव इथून पूर्ण झाला. पहिल्या 17मध्ये बनवल्या धावा आविरशाह इलेक्ट्रिकल्स अँड 10 पेंट आयलंड 11 या टीमनं बनवलं 29-30 धावसंख्येचं टार्गेट मानस जतीन 11 या संघाच्या समोर ठेवण्यात आलेलं. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. या लगेचच आपण करूयात टॉस. थँक्यू डीजे, थँक्यू. थोडासा तुम्हाला डीजे थोडासा थांबवतो. सन्माननीय नागेश मसने साहेबांना आमची विनंती की आपल्या शुभ असते आपण पुढील सामन्याचा टॉस करावा. नेक्स्ट मॅच शिवज्ञा 11 ज्यांना लीड करतात अक्षय खारीक आणि गुरु 11 ज्या संघाचं नेतृत्व करतायत. गुरु 11 ज्या संघाचं नेतृत्व करतायत रजत मसने. मॅच मध्ये मजा येईल. 29 बनवलं, 30चं टार्गेट आहे. लगेचच वळूयात आपण टॉस कडे आणि जशी मॅचला सुरुवात होईल या धावा चेस होतात की डिफेंड या आपण ऐकूयात पुन्हा एकदा. गोल्डन व्हॉइस ऑफ महाराष्ट्र, मॅन फ्रॉम वाकळण, ओमकारजी शेटे सर यांना थँक्यू सो मच. ते म्हणजे 30 धावायचं. 5 षटकं 30 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील ज्यावेळी गोलंदाजी या टीमने केली प्रतिस्पर्धी टीमला 42 या आकड्यावरती त्यांनी थांबवलं होतं आणि एका हाती तो सामना जिंकताना या टीमला आपण पाहिलं. आता या मॅच मध्ये देखील पाहूया 30 धावेचं लक्ष. सलामीची जोडी मैदानावरती आली आहे. योगेश शेट्टे आणि त्यांच्या सोबतीनं अवी खारीक यांच्याकडनं एक पारितोषिक आलं. मागचं जे षटक गोलंदाजानं टाकलं सोमनाथनं
त्याच्यासाठी पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल आणि 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय अवी खारीक यांच्याकडनं. त्याबद्दल त्याचं देखील करूयात विशेष कौतुक आणि अविजी खारीक साहेबांचं देखील मनपूर्वक आभार, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी खेळाडूंसाठी पारितोषिकांची रेलचेल आपल्याला पाहायला मिळते. थँक्यू सो मच. कारण अशाच काही पारितोषिकांमुळे खेळाडूंचं मोटिवेशन वाढत असतं, खेळाडूंना एक वेगळं आत्मबळ त्यातनं मिळत असतं. आणि या आपण जाऊयात मैदानाच्या आत, जिथे सामन्याला होतीये सुरुवात. पुढच्या मॅचचा टॉस झाला. अगदी आपण पाहिलं टॉस जिंकून चैतन्य 11 पाहूयात काय निर्णय या ठिकाणी घेताना आपल्याला पाहायला मिळते. थोड्याच वेळात उत्तर त्या गोष्टीचं देखील मैदानावरती आपल्याला मिळणार. आणि टीमची टोटल 30 चेंडू 30 टार्गेट. काय बॉलिंग केली पहिल्या डावामध्ये गोलंदाजी करताना आपण पाहिलं. टीम अगदी भास्कर, साहिल, निहाल आणि सोमनाथ आणि गोलंदाजी करणारी टीम होती मानस जतीन 11. पहिलाच बॉल हवेत आहे, 30 धावेचं लक्ष आणि पहिल्याच बॉल वरती विकेट मैदानावरती गमावली आहे मानस जतीन 11 टीमनं. आणि बाद होतात त्या ठिकाणी आपण पाहताय फलंदाज योगेश. विकेट जातीये नंबर फर्स्ट. दाखल अमर तरे आपण फलंदाजीसाठी या ठिकाणी पाहता. अपील आणि पूर्ण टीम या ठिकाणी कॉन्फिडेंटली अपील करते आणि अंपायर्स त्या ठिकाणी इशारा येईल. फलंदाज या ठिकाणी देखील आपण पाहतात बाद होतात. म्हणजे अजून एक विकेट मैदानावरती जातीये. एकामागोमाग एक फलंदाज जातात. शेलू गाव आज खऱ्या अर्थानं इथनं एक नवा इतिहास क्रिकेटच्या पटलावरती घडवताना आपल्याला पाहायला मिळते. 10 टीम लीग स्टेजला एका गावातल्यात आणि 10च्या 10 बॅक साइड आपल्याला पाहायला मिळतात. लगातार 2 बॉल आणि 2 धक्के मैदानावरती लागलेत. इथनं आता समीकरण मैदानावरती पुढे कशा प्रकारे राहील, कारण 30 चेंडू 30चं लक्ष आणि सुरुवातीला ज्यावेळी विकेट्स मैदानाच्या आतमध्ये जातात त्यावेळी त्याची किंमत बहुतांशी वेळा आपल्याला मोजावी लागते. आणि या ठिकाणी तेच सध्या मोजावं लागेल का की काहीसं वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल, त्याची उत्कंठा इकडे प्रेक्षकांना नक्कीच लागली आहे. चला थोडं स्पीडअप करा, फास्ट खेळा. न्यू बॅटर्स थोडेसे लवकर येतील विकेटवरती, याची काळजी घ्या. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्कवर षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज इकडे सज्ज होईल आणि तो बॉल मात्र आजच्या दिवसातील गोलंदाजासाठी अतिशय महत्वाचा आहे, कारण त्याच्यासाठी हा हॅट्रिक बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. हॅट्रिक बॉल बॉलरसाठी बॉल तयार. हॅट्रिक बॉल, हॅट्रिकची संधी फिल्डर मिड विकेटला उपस्थित आणि साई मसनेनं घेतली आहे आजच्या दिवसातील विकेट हॅट्रिक. आणि फलंदाज लगातारचा तिसरा मैदानावरती होतोय बाद. 30 बॉल 30चं टार्गेट आणि पहिल्याच ओव्हरमध्ये लगातार 3 बॉल वरती स्ट्राईक करत असताना स्ट्रायकर बॉलर साई मसने त्यांना काढली आहे विकेट हॅट्रिक. व्हॉट अ स्पेल बाय साई. थँक्यू डीजे. एका मागोमाग एक फलंदाज बाद होत चाललेत. प्रेशर या मॅच मध्ये क्रिएट झालंय. अंडर प्रेशर ही मॅच आता येऊन थांबली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतो निहाल. बॅटिंग ट्रॅक वरती तो पोहोचलाय. कशा प्रकारे मॅच इथनं पुढे जाईल त्या गोष्टीकडे देखील लक्ष लागलंय. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वर षटकातील पुढचा बॉल. डबल हॅट्रिक पाहायला मिळेल का नाही. एक तिखट बाउन्सर होता आणि तो देखील चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये.
डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय जाऊन थांबली आहे धावफलकावरती 29 पहिल्या डावात, दुसऱ्या डावात 30 लक्ष आणि पहिलं षटक अगदी विकेट हॅट्रिक आली आहे आणि त्या सोबतीने एक चांगली कामगिरी करताना साई मसने दिसलाय. इथे देखील फटका, समोर मिडॉन उभा आहे, चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं फिल्डरचं. हॅट्रिक मेडन इकडे पाहायला मिळेल का, आता या चर्चा मैदानावरती सुरू होऊ लागलेत. कारण ज्या अनुषंगानं साई मसनेनं बॉलिंग केली आहे, सुरुवातीचे 3 बॉल 3 धक्के दिलेत आणि नंतर मैदानावरती आपण पाहताय साई मसनेनं 2 चेंडू निर्धाव देखील टाकलेत. त्यामुळे जो दबाव बनायला हवा, छोटं टार्गेट डिफेंड करताना मॅच मध्ये ज्या कंडिशन्स घडायला हव्या त्या साई मसनेनं या मैदानावरती घडून आणलेत आणि एक चांगली गोलंदाजी करताना सध्या तरी साई मसनेला आपण पाहिलंय. वेल बोल्ड साई. बॉल तयार, बॉलिंग मार्क वर पुढचा बॉल आणि हॅट्रिक प्लस 4 विकेट या मैदानावरती. टोटल आता साई मसनेच्या नावावरती एक नवा विक्रम राहिलाय. लो स्कोरचं टार्गेट डिफेंड करताना सुरुवातीला हॅट्रिक काढली, नंतर 2 बॉल डॉट टाकले आणि त्यानंतर साई मसनेनं अंतिम बॉलवरती फिनिश देखील चांगलं केलंय. आणि एकच गोष्ट साई मसनेनं सांगितली आहे, ना मैं गिरा ना मेरे उम्मीद के मीनार गिरे, हमें गिराने में अभी आपको थोड़ा वक्त लगेगा क्योंकि वक्त की बात है, आज धूप तो कल बरसात. 30 बॉल 30 रन थांबवत असताना साई मसनेचा आलाय अगदी 4 विकेट सोबत मेडन स्पेल. काय कामगिरी या मॅच मध्ये गोलंदाज साई मसनेनं केली आहे, लाजवाब. चांगली कामगिरी आतापर्यंत साई मसनेची राहिली आहे. पहिल्या षटकात तू शेर तर मी सव्वा शेर, अगदी असंच काही चित्र, असंच काही बॅटल या मॅच मध्ये सातत्यानं सुरूच राहिलं आणि एक चांगली कामगिरी आतापर्यंत या मॅचच्या दरम्यान आपल्याला गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानावरती दाखल होतील. साहिल 4 विकेट्स गेलेत, अजूनही अनिकेत भगत बॅटिंगसाठी आलेला नाहीये. कदाचित चांगल्या फलंदाजांना थोडा वेळ का होईना मैदानावरती अजूनही जपून ठेवलं प्लेयर्स डगआउट मध्ये, कारण एक वेगळी रणनीती कॅप्टन देखील लागतोय. कारण माहिती आहे भास्कर देखील एका बाजूला बॅटिंग ट्रॅक वरती उभा आहे आणि भास्कर उभा राहिला तर भास्कर रन्स बनवू शकतो. त्यामुळे येत्या काळामध्ये फलंदाजांची साथ त्याला हवी. त्यामुळे एक वेगळ्या रणनीतीनं, एक वेगळ्या गेम प्लॅन सोबत ही टीम मैदानावरती खेळताना आपल्याला पाहायला मिळते. न्यू बॅटर साहिल मैदानावरती येतात. इथे अपील, भास्करची विकेट काही काळ धोक्यात जरूर होती. ही विकेट जशी धोक्यात होती ना, काही काळ श्वास थांबला होता टीमचा. कारण जर इथनं भास्कर बाद झाले तर जवळजवळ अर्धा संघ मैदानाच्या बाहेर जाईल आणि अर्धी टीम जर मैदानाच्या बाहेर झाली तर येत्या काळामध्ये अडचणी. 30 बॉल 30 चेस करताना ऑल आउटचा धोका देखील या टीम वरती येऊ शकतो, याची काळजी आवर्जून घेतली जाते. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज प्रमोदात. इथे फटका चांगला आहे. आता इनफिल्डच्या वरनं सरळ काढलाय आणि पाठवलाय बॉल बॅकवर्ड पॉइंटला, ज्याची चर्चा आपण करत होतो की पहिलं षटक जरी मेडन आला ना, अजूनही 24 बॉल 30 आहेत आणि भास्करकडे ती क्षमता आहे की 7 ते 8 बॉल हा खेळाडू मैदानावरती थांबला तर 2 ते 3 चौकार अगदी सहज लिलया मारू शकतो. आणि पॉवर प्ले सुरू आहे, त्यात अजून ऍडव्हान्टेज आहे भास्करकडे. आणि इनफिल्डच्या वरनं एक चांगला फटका चौकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. धावफलक स्कोर कार्ड वरती आपण पाहताय जाऊन पोहोचलाय आतापर्यंत 4. फायनली अकाउंट 4-4. हा एखादा फुटबॉल मॅचचा स्कोर नाहीये, हा सध्या ऑन ग्राउंड मैदानावरती आपण पाहताय ही परिस्थिती आहे. टप्पा पडलाय, निघाला बॉल, अगदी आपण पाहताय वाईड लाईनच्या बाहेर. अंपायरचा इशारा त्या ठिकाणी येत असताना एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एक्स्ट्रा रन स्कोर धावफलकावरती या ठिकाणी पुढे जातोय. टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती 5 या आकड्यावरती. एक्स्ट्रा रन्स तुम्ही खर्च करू शकत नाही आहात कारण तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट या मॅच मध्ये फार छोटी आहे. त्यामुळे विकेट्स काढायच्यात, इम्पॉर्टंट आहेत अगदी त्या या मॅचच्या दृष्टिकोनानं. अजून एक चांगला प्रयत्न होता तिकडे फिल्डरचा, नाही अडवू शकले बॉलला. स्टॉप करणं इम्पॉर्टंट होतं बट बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि या दुसरा चौकार जो होता दबाव कमी करतो. जिकडे 4-0 हा स्कोर आपल्याला पाहायला मिळत होता, आता तिकडे 8 रन स्कोर कार्ड वरती बनले 2 चौकारांनी, 1 वाईट बॉल आला. टोटल 9 धावा स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पाहायला मिळतात. दबाव कमी झाला, अजूनही 21 धावेचा प्रवास या मॅच मध्ये पार करायचा आहे. चांगलं रंगतंय आतापर्यंतचं क्रिकेट. जर या मैदानावरती आपण पाहिलं अतिशय सुंदर अशा प्रकारे मैदानावरती मॅचेस सुरू आहेत
आणि अशाच मॅचेससाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षक राजा मैदानावरती येत असतो आणि त्या प्रेक्षकांना एंटरटेन करत असताना शेलूचं क्रिकेट, शेलू प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता फिल्डर उपस्थित केलेत, बॅकवर्ड पॉइंटला ओव्हरथ्रो झालाय, मागे बॅकअप जोपर्यंत पोहोचेल थोडासा उशीर होतोय आणि त्याच दरम्यान 2 धावा अगदी सहज कंप्लीट केल्या गेलेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. शेलू गावाच्या मानाची सन्मानाची ऐतिहासिक अशी क्रिकेट स्पर्धा आपण अनुभवताय. शेलू गाव प्रीमियर लीग आपल्या भेटीसाठी आली आहे. पर्व 5वं या क्रिकेट स्पर्धेचं 8वं आणि आपण पाहताय 8व्या पर्वात तब्बल 1 लाख रुपयाचं पहिलं पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिलं जातं. यापेक्षा एक खेळाडू म्हणून अजून तुम्हाला काय हवंय आणि जबरदस्त मॅनेजमेंट ऑल ओव्हर टुर्नामेंटमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. बॉल तयार, बॉलिंग ट्रॅकवर, राऊंड विकेट, शफल झाले, फाईन लेगला काढलाय, नाही थांबणार बॉल. आउटफील्ड तिकडे भरपूर फास्ट, सुंदर एक क्रीडांगण आहे बॅटिंगसाठी आणि त्याचा लैलूट आनंद मैदानावरती फलंदाज घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धावफलक स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचलंय. या चौकाराच्या मदतीनं टीमची टोटल धावफलकावरती 15. शेलू प्रीमियर लीगचे 8वं पर्व आपण एन्जॉय करता. अजून एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. बॅट अँड पॅड मध्ये होता, समोर चालला बॉल डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर तिकडे उपस्थित. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक स्कोर कार्ड वरती पुढे जात असताना आपण पाहता टीमची टोटल धावफलकावर 16, अजूनही बनवायच्या 14 धावा. आणि एका बाजूनं पूर्णपणे भास्करनं या सामन्यामध्ये डाव पकडून ठेवलाय. जी मॅच मध्ये ग्रीप आहे ना ती सोडायला या ठिकाणी भास्कर तयार नाही आहे. त्यामुळे ही मॅच आता आपण पाहताय थोडीशी खुली झाली आहे. बट सेकंड स्पेल मध्ये आल्यानंतर गोलंदाज साई मसने कशा प्रकारे बॉलिंग करेल आणि त्याला जर इथनं गोलंदाजीमध्ये यश मिळतंय तर येत्या काळामध्ये पुन्हा एकदा साई मसने या मॅच मध्ये परत आणू शकतोय. एक 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जमा आहे आणि ज्या खेळाडूसाठी होतं सोमनाथ त्यांनी येऊन जशी मॅच फिनिश होईल आपलं पारितोषिक मित्रांनो आपल्याला घेऊन जायचं. बॉल तयार होतील बॉलिंग ट्रॅक वरती. ओव्हर नंबर सुरू होती मैदानावरती. आपण पाहता या ठिकाणी 3 आणि सेकंड स्पेल मध्ये आपण पाहता गोलंदाज साई मसने. पहिलं षटक एक ड्रीम स्पेल राहिला साई मसनेचा. हॅट्रिक काढली, अगदी 4 विकेट्स टोटल त्याला मिळाले त्या ओव्हर मध्ये. आणि मडन षटक साई मसनेचं अगदी आपण त्या ठिकाणी पाहिलं तो साई मसने पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती येताना आपल्याला पाहायला मिळाला. चांगली कामगिरी करताना साई मसने आजच्या दिवसामध्ये दिसतोय. सेकंड स्पेल मध्ये येऊन इथनं कमीत कमी जर 2 विकेट्स त्यानं काढले ना, अजूनही तुमच्याकडे रन्स 14 बाकी आहेत, विचार तो करू नका. अजूनही आपल्याला विकेट्स मैदानावरती 5 काढायचे तो विचार करायचा. शफल झाले, फाटका सुपर्ब, सूर्या भाऊ स्टाईल, पाठवला बॉल, फाईन लेग, बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि रन्स या ठिकाणी ऑन. टीमची टोटल आता या चौकारानं स्कोर कार्ड वरती पुढे फ्लॅग होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धाव फलक इथनं पुढे जात आहे 20 20 या आकड्यावरती. अंपायर सांगत असताना नॉट आउट. सगळ्यात इम्पॉर्टंट एक गोष्ट लक्षात ठेवा, बॅट कट साठी ज्यावेळी अपील करता स्क्वेअर लेग नाही, मेन अंपायर कडेच व्हायला हवं, तरच तिकडे तुम्हाला कदाचित दाद मिळू शकते. आणि तिकडे जर अंपायर वरती इम्पॅक्ट तुमच्या अपीलचं पडलं ना, अंपायरच्या मनामध्ये काही शंका तयार झाली तर अंपायर स्क्वेअर लेग अंपायर्सला त्या ठिकाणी विचारू शकतात. त्यामुळे सगळ्यात आधी महत्वाचं की अपील तुमचं मेन अंपायर स्ट्रायकर अंपायर्स कडे होणं. बॉलर्स एंडला बॅट अँड पॅड मध्ये होता, ड्राईव्ह केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये उपस्थित आणि मिसफील्ड झाली आहे थोडीशी. बॉल ट्रॅव्हल अगदी आपण पाहताय ज्यावेळी हातामध्ये झाला त्यावेळी बाउंड्रीला स्पर्श झालाय आणि या चौकार 4 धावात. धावफलक आता 4 ने पुढे जाणार आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहताय पुढे फ्लॅग होत असताना 24 धावा. 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगलं राहिलं आतापर्यंत. चौकार आहे, चौकार, बाउंड्री लाईन टच झाली आहे. इकडे व्हॉलंटियर्स आहेत, सगळे प्रेक्षक आहेत, सगळे पाहतात. चला चौकार आहे
आणि चौकार दिलाय, अंपासनं देखील दिलाय. धाव फलक 4 ने पुढे चाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपण पाहता 4 ने फ्लाय होतीये 24 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग करतोय भास्कर. शफल झाले पुन्हा एकदा अगदी आपल्या फेवरेट झोन मध्ये हा फटका सजवायचा होता. इथे विकेटची संधी आणि प्रयत्न तर जरूर होते बट फायनली यश नाही मिळालं आणि रन्स मिळते एक सिंगल. धावफलक 1 ने पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 25. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी अजूनही शिल्लक आहे. कदाचित या ओव्हरमध्ये अगदी 1 ते 2 विकेट्स आले असत्या सामन्याचं चित्र काहीसं बदलताना आपल्याला पाहायला मिळालं असतं बट तसं नाही घडलंय. इथे पूर्णपणे दबाव मैदानावरती जो आला होता अगदी त्यातून बाहेर येताना आपण या टीमला पाहिलं आणि एक चांगलं क्रिकेट सध्या मैदानावरती दाखवतीये. इथे लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होतीये त्या ठिकाणी समाप्ती. चांगले प्रयत्न गोलंदाजाच्या बाजूने नक्कीच या मॅच मध्ये राहिले बट फारसं त्याला जे अगदी दुसऱ्या बाजूने साथ मिळायला हवी होती ती मिळाली नाही या मैदानावरती. त्यामुळे या सामन्यात आपण पाहता पारडं थोडंसं भारी झालं ते म्हणजेच बॅटिंग टीमचं. पण पहिला स्पेल काय खतरनाक होता. आता फटका चांगला, मॅच फिनिश, स्टँड अँड डिलिव्हर अँड वॉट अ सेलिब्रेशन बाय बॅटर साहिल आणि षटकारानं त्यानं संपवलाय हा सामना. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर कडक शॉट 6 साहिलच्या बॅटमधनं आणि मॅच जिंकली आहे. लगातारची दुसरी आणि लीग स्टेजला आपल्या टीमला टेबल टॉप मध्ये घेऊन जायचंय हे सध्या सांगत असताना टीम आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. सर या ठिकाणी आपण आजचे जे संघ मालक आहेत चैतन्य 11 अर्थात गुरु 11चे गुरुदादा मसने यांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. त्यांचं या ठिकाणी मनापूर्वक हार्दिक स्वागत केलं जाईल. त्याचबरोबर मानस जतीन 11 संघ मालक सतीशजी खारीक आणि अभयजी खारीक यांनाही विनंती करतोय आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. एक 500 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाज सोमनाथ त्यांना आपण येऊन ते घेऊन जायचं आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच साहिल ज्यांना बॅटिंग करताना 6 रन केले, गोलंदाजी करताना 2 षटकं टाकली, 3 विकेट काढले. साहिल ठरला मॅन ऑफ द मॅच. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडले जातील संदीप गायकवाड सर आणि मॅचला ज्यावेळी सुरुवात होईल कर्जतचा एक नामांकित असं समालोचक या आपण पियुष बाबरे सरांना ऐकूयात या मॅचच्या पहिल्या सत्रासाठी. धन्यवाद. थँक्यू ओमकार. आपण आमंत्रित करूया मानस जतीन 11चे संघ मालक सतीश खारीक, अभयजी खारीक आणि त्याचबरोबर अनिकेत भगत आपण या ठिकाणी उपस्थित व्हायचे.